खोटं बोलून मतं मिळाली तर मस्ती आली काय? महाराष्ट्राची जनता आता जागी झाली हाय. 500 मधून 100 जागा पास होत नाही, 10-20 वाढल्या म्हणून सत्ता येत नाही आणि वगैरे वगैरे अशा प्रकारचं एक रॅप सॉन्ग गेल्या 1-2 दिवसामध्ये बऱ्यापैकी व्हायरल झालेलं बघायला मिळतंय. इतर वेळी एखाद्या सोशल मीडियावरच्या फारशा नोंद नसलेल्या, माहीत नसलेल्या अकाउंटवरचं एखादा रॅप सॉन्ग हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही, पण ज्या पद्धतीने हे रॅप सॉन्ग पाठवलं जातंय, रिसीव्ह केलं जातंय, त्यामुळे आता या रॅप सॉन्ग बद्दल तर आपल्याला बोलायचंच आहे, पण या निमित्तानं रॅप सॉन्गचा, या पॉप्युलर कल्चरचा निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश मात्र बघायला मिळतोय आणि त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजच्या YouTube चॅनलवरच्या आपल्या रोजच्या चर्चेत राहणारच या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आणि चर्चा का नाही होणार? रॅप सॉन्ग सारखा प्रकार खरं तर पाश्चात्य देशातून अमेरिकेहून जगभर पसरला. अमेरिकेत सुद्धा तो प्रामुख्याने जे मोठे मोठे ऑर्केस्ट्रा असायचे, मोठमोठे गायक असायचे, त्याच्या जोडीला जी सर्वसामान्य माणसं, खास त्यातूनही ब्लॅक आफ्रिकन अमेरिकन यांना स्वतःच्या भावना मांडण्यासाठी त्यांच्याकडे ना प्रशिक्षण ना शिक्षण ना तशा प्रकारची तंत्र आणि वाद्य, मग त्यांनी काय करावं? तर त्यांनी सरळ आपल्याला जे वाटतं, मनाला भिडतं ते जसंच्या तसं आपल्या शब्दांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून रॅप किंवा हिप-हॉप म्युझिकचा आविष्कार झाला 70-80च्या दशकामध्ये. त्याच्यामध्ये यमकं असतात, पण ती असलीच पाहिजेत असं नाहीत आणि एक उडती अशी सरळ त्याला चाल असते. कोणत्याही प्रकारच्या छंदांमध्ये किंवा सुरावटीमध्ये, रागामध्ये ते बसवता यायलाच हवं असंही नाही, बसलं तर हरकत नाही. अशा प्रकारचं एक युवा आणि लोकांच्या मनातला राग, ईर्ष्या, द्वेष, मनातला द्वेष, आनंद आणि वेदना सुद्धा प्रकट करणारा एक वेगळा असा सांगीतिक प्रकार म्हणजे रॅप सॉन्ग, हिप हॉप सॉन्ग. अर्थात यमकाबद्दल म्हटल्यानंतर तुम्हाला कदाचित आपले सगळ्यांचे लाडके आवडते कवी रामदास आठवले आठवत असतील, पण रामदास आठवलेंचं यमक जुळवलेली कविता किंवा त्याला ते शेरोशायरी सुद्धा म्हणतात आणि रॅप सॉन्गची तुलना होऊ शकत नाही. रॅप सॉन्गच्या मागचा इतिहास, त्याच्या मागची वेदना, ते अक्षर, शब्द, हे सगळं ज्याच्यातून आलेलं आहे तो एक फार मोठा इतिहास आहे. त्याच्यात जाण्याची आपल्याला आता गरज नाहीये, पण गंमत अशी आहे हे रॅप सॉन्ग आता भारतात सुद्धा रुळू लागलेलं आहे. हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा रॅप सॉन्ग बघायला मिळालेलं आहे. गली बॉयमध्ये सुद्धा आपल्याला रॅप सॉन्गचा आविष्कार पाहायला मिळालेला आहे. पाश्चात्य देशांमधल्या अनेक फिल्म्सच आहेत त्याच्यावर. पण हे इंटरेस्टिंग यासाठी ठरतं कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या काही काळापासून रॅप सॉन्ग बघायला मिळाले. मी 10 वर्षांपूर्वी म्हणजे ह्याच्यात हे म्हणाला तर अतिशयोक्ती ठरणार नाही की महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये रॅप सॉन्ग हे माझा दावा आहे बहुधा आंबेडकरी चळवळीने आणला. आंबेडकरी तरुणाईनं आपल्या भावना मांडण्यासाठी रॅप सॉन्गचा आधार घेतला आणि त्यातून मला आठवतंय मी 10 वर्षापूर्वी ऐकलं होतं. मला फक्त 1-2 ओळीच आठवत आहेत. निळा भडक आमचा जय भीम कडक नावाचा एक रॅप सॉन्ग मी ऐकलं होतं आणि त्यानंतर अनेक बनलेली आहेत. धारावी, मुंबईच्या जवळचं धारावी, हे त्याला झोपडपट्टी म्हणतात, पण ही जी वस्ती आहे, माणसांची वस्ती, आपल्यासारख्याच माणसांची वस्ती आहे, तिथल्या तरुणाईच्या मनाच्या भावना मांडण्यासाठी त्यांनी सुद्धा रॅप सॉन्गचा सहारा घेतला आणि त्यातून सुद्धा अनेक स्टार्स तयार झाले, जगभरात नावाजले गेलेले, ज्यांची ओळख तयार झालेली आहे, सोशल मीडियावर असे स्टार्स तयार झाले. हे होत असताना इतक्या महत्त्वाच्या माध्यमाचा वापर राजकारणासाठी झाला नसता तरच नवल. मला जे पटकन आठवते राजकीय वापर रॅप सॉन्गचा तो म्हणजे आत्ताच्या 2024च्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं तयार केलेलं काय चाललंय काय नावाचं रॅप सॉन्ग. त्या रॅप सॉन्गच्या गुणवत्तेमध्ये मी जाणार नाही, मला काही ते फार आवडलेलं नाही. म्हणजे त्यातला संदेश, त्यांना जो काही टीका करायचा आहे भाजपवरती किंवा सत्ताधाऱ्यांवरचा तो त्यांनी केला. मी एखाद्या गोष्टीचा राजकीय वापर कसा केला जातो याचा जेव्हा विचार करतो, एक संवादशास्त्राचा विद्यार्थी म्हणून, पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून, मला असं वाटलं ते फारच अतिशय ॲव्हरेज, अबो ॲव्हरेज नाही, अतिशय ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज अशा प्रकारचं रॅप सॉन्ग होतं. त्याच्यामध्ये जो पंच आला पाहिजे, ते गाणं गुणगुणलं गेलं पाहिजे. लक्षात घ्या, अवधूत गुप्तेने बनवलेलं शिवसेना जात गोत्र आणि धर्म अमुजा शिवसेना जे गाणं बनवलं होतं ते तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, पण तुम्हाला थिरकायला लावणारं गाणं आहे. अशी गंमत त्या रॅप सॉन्गमध्ये असायला पाहिजे. पण अजूनही तितकं कदाचित राजकारण्यांच्या सगळ्या क्रिएटिव्ह टीमला जमलेलं दिसत नाही. अन्यथा रॅप सॉन्ग हा लोकांपर्यंत जाणारा अतिशय उत्तम काव्य प्रकार ठरू शकतो, तरुणाईपर्यंत भिडणारा काव्य प्रकार ठरू शकतो जो तुमचा मतदार आहे. पुन्हा एकदा काही वर्षांपूर्वी मला ग्रामीण तरुणाई सुद्धा रॅपचा कसा वापर करते हे मला दिसून आलं जेव्हा मी माझ्या गुलाबाच्या फुला नावाचं एक रॅप सॉन्ग मी पाहिलं होतं. असाच ग्रामीण भागातले तरुण असतील त्यांनी मिळून बनवलेलं रॅप सॉन्ग, उत्तम निर्मिती मूल्य, अतिशय क्रिएटिव्हली देण्यात आलेला मेसेज, शब्दांचं अचूक छान नियोजन, कुठेही र ला र आणि ट ला ट नव्हतं, त्याला एक ओघ होता.
आणि खरंच छान भावणार असं रॅप सॉन्ग होतं. तर अशा प्रकारे रॅप सॉन्ग आता महाराष्ट्रात रुळते असं म्हणायला हरकत नाहीये. शिवसेनेचा मगाशी उल्लेख केला की तेव्हा सुद्धा आपल्याला रॅप सॉन्ग बघायला मिळालं. आता महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये बहुधा रॅप सॉन्ग पुन्हा ऐकायला मिळणार आहेत. आणि यावेळी ही सुरुवात मी म्हटलं असतं भाजपनं केली आहे, पण हे जे अकाउंट आहे, ज्या अकाउंटवर ते बनवण्यात आलेलं आहे, टाकण्यात आलेलं आहे रॅप सॉन्ग, महाबिघाडी नावाच्या या चॅनलवरती ते टाकण्यात आलेलं आहे. मी नाव फक्त एवढ्यासाठी घेतोय कारण कोणताही गैरसमज होऊ नये की भाजपच्या अधिकृत हँडलवरचं रॅप सॉन्ग नाही आहे. आणि त्यांनी केलेल्या या गाण्यामध्ये, या रॅप सॉन्गमध्ये साधारणपणे जो सगळा सूर पाहिला तर तो महायुती कशी ही बिघाडी आहे, महाविकास आघाडी कशी बिघाडी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कशा प्रकारे जाती जातीत भेद निर्माण करतायत, महिलांच्या लाडकी बहीण योजनेला कसा विरोध करतायत, असे अनेक आरोप त्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांचा एक नॅरेटिव्ह याच्यातून ते असं प्रस्थापित करतात की तुमच्या ज्या काही काँग्रेसच्या 100 जागा वाढल्या म्हणजे काय तुम्ही जिंकलेला नाही आहात, तुम्ही खोटं बोलून जागा मिळवतायत, आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही विरोधात आहात, तुम्ही स्वतःची भूमिका स्पष्ट करत नाही आहेत. आणि एक महत्त्वाचा मुद्दा ते मांडण्याचा प्रयत्न करतंय की फतव्याच्या जीवावर मस्ती आली काय, टांगापलटी करीन ही हिंदूची औलाद आहे वगैरे. त्यांना असं सांगायचंय की महाविकास आघाडी, खास करून शिवसेनेला हा टोला असावा की तुम्हाला मुसलमानांचं एक गठ्ठा मतदान होत आहे म्हणून तुमच्या जागा वाढतायत, आणि तरी सुद्धा काही जागा वाढल्या तरी तुम्ही स्वतःला विजयी समजू नका कारण आम्ही तुम्हाला काय धडा शिकवायला सज्ज आहोत, अशा प्रकारे भाषा याच्यात वापरलेली आहे. संविधान बदलणार म्हणून पसरवली तुम्ही भीती, तुमच्याच बापजाद्यांनी देशाची वाट लावली. आता इथे एक मात्र नक्की आहे, हे उघड आहे की जे कोणी लिहिणार आहे, हे जे कोणी करणार आहे आणि रॅप सॉन्ग बनवणारे आहेत ते भाजपच्या बाजूचे आहेत, प्रो बीजेपी आहेत. आणि त्यांना नक्कीच झोंबलेला आहे मुद्दा की संविधानाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीनं महायुतीला कोंडीत पकडलं, भाजपला कोंडीत पकडलं देशात आणि राज्यात सुद्धा, आणि त्याचा त्यांना फायदा झाला. आणि ती वेदना त्यांना इथे पण मांडावीशी वाटलेली ती त्याच्यात आलेली आहे, ते ठीक आहे. आणि त्याची त्यांनी मग 75ची आणीबाणी विसरला काय आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करत बिघाडीच्या बोक्यांनी घातल्या उच्छाद आणि वगैरे वगैरे जी काही केली ती. पुन्हा एकदा मी जसं मगाशी शिवसेनेच्या रॅप सॉन्गबद्दल म्हणालो, हे रॅप सॉन्ग सुद्धा अतिशय चांगलं करता आलं असतं. तुम्ही रॅप सॉन्ग कुणाही बद्दल करा, तुम्ही कोणाची बाजू घ्यायला करा, नाही तर कोणाला शिव्या घालायला करा, नाही तर कोणाच्यावर टीका करा, पण रॅप सॉन्गची जी गंमत आहे, ती उडती चाल आहे, ती शब्दांचा जो खेळ आहे, तो त्याच्यात असा असला पाहिजे की तुम्हाला गुणगुणावं असं वाटलं पाहिजे, तुमच्या एक दोनदा ऐकल्यानंतर डोक्यात त्याच्या ओळी बसल्या पाहिजेत. त्या लेवलला मात्र हे रॅप सॉन्ग काही फार अपील झालेलं नाही आहे, एवढं काही खासही नाही आहे. हे झालं रॅप सॉन्गच्या बद्दल. जी महत्त्वाची बाब आहे ते मात्र जास्त महत्त्वाचं आहे, कारण हे काय सांगू पाहत आहे, कारण हे रॅप सॉन्ग मला जिथे जिथे पाहायला मिळते ती सगळी बऱ्यापैकी महायुती समर्थकांची हँडल्स आहेत. कमेंट्स सुद्धा महायुती समर्थकांचे हँडल्सच्या द्वारे आलेल्या कमेंट्स मला बघायला मिळतात. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की रॅप सॉन्ग बनवलं नसेल भाजप किंवा महायुतीने, पण समर्थक त्याला प्रमोट करतायत हे मात्र म्हणता येऊ शकतं. इथे जे डिस्क्रिप्शनमध्ये वाक्य आहेत ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. रॅप सॉन्ग टार्गेटिंग MVA अँड इंडिया, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, रोहित पवार, सुप्रिया सुळे, महाविकास आघाडी, निलेश लंके, मनोज जरांगे पाटील. हे नाव फार महत्त्वाचं आहे. मनोज जरांगे पाटील, रॅप सॉन्ग बेस्ट सॉन्ग ऑन मराठा रिझर्वेशन, व्हायरल रॅप सॉन्ग. आणि त्यांनी त्या सगळ्या टॅग्स दिलेल्या आहेत. तुम्हाला जेव्हा यूट्यूब तुम्ही व्हिडिओ वगैरे काही करता, आम्ही कोणी सगळे बनवतो, त्याच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टॅग्स द्यावे लागतात. आता इथे लक्षात घेऊया आपण की हे रॅप सॉन्ग विरोधकांच्या विरोधात आहेत ते तर ठीक आहे की बाबा बनवणारा प्रो महायुतीवाला आहे आणि त्यांनी महायुतीच्या बाजूनं, पण महायुतीचं कौतुक कुठेही केलेलं नाहीये, पण महाविकास आघाडीला क्रिटिसाइज करणार आहे. यातही त्यांच्या चुका अशा दिसून येतात की जर का तुम्ही तटस्थ आहात असा तुमचा दावा असेल की आम्ही फक्त आहे ती परिस्थिती मांडतोय, तर तुम्हाला फक्त महाविकास आघाडीच्या त्या सुद्धा चुका नीट दाखवता आल्या नाहीयेत. पॉलिटिकल स्टँड म्हणजे चूक नाही असू शकत. आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीवाले लोक बोलत नाहीत ही चूक नाही असू शकत. मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीकडे पर्याय काय हे सांगत नाहीत कारण ते सत्तेतच नाहीयेत, किंवा संविधान बदलोचा नॅरेटिव्ह त्यांनी तयार केलं ही चूक नाही, त्यांची स्ट्रॅटेजी आहे, त्याला तुम्ही उत्तर देण्यात कमी पडला, त्याच्याकडे तुमच्या चुका झाल्या. या बाबतीत तुम्ही महायुतीच्या मात्र काही गंभीर मुद्दे सध्याच्या राजकारणात बघायला मिळतात, त्याकडे मात्र हे रॅप सॉन्ग काहीच बोट ठेवत नाही. बजेटपासून हे रॅप सॉन्ग आत्ता नुकतंच लिहिण्यात आलेलं आहे, हे उघड आहे कारण याच्यातल्या सगळ्यात ताजी घटना यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे. आपण आता बघितलेलं आहे की ज्या घटना जवळपास महिनापर्यंत झालेल्या आहेत अशा घटना यांनी घेतलेल्या आहेत. तर मग तुम्ही बजेटच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, हे बजेट अतिशय कल्याणकारी आहे का, मग त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं नाही आहे का, त्यामध्ये आता बदल करावे लागतात. जर का तुमची संपत्ती विकायची असेल फ्लॅट वगैरे, तर तुमचे आधीचे बजेट नंतरच्या ज्या प्रावधान होती
ज्याच्यामुळे तोटा झाला असता ते आता बदलावं लागतंय. आणि अजून बाकीचेही मुद्दे आहेत. नुसतं बजेटच नाही, शिक्षणाच्या बाबतीत, नोकऱ्यांच्या बाबतीत ह्याचे असंख्य मुद्दे आहेत. अग्निवीर कोणी महाविकास आघाडीने आणली का? इंडिया आघाडीने अग्निवीरची योजना आणली होती? त्याबद्दल आपल्याला काहीच म्हणायचं नाहीये. म्हणजे हे जर का निर्माण करणारे हा व्हिडिओ बघत असेल तर मला त्यांना विचारायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहरा लपवून भूमिकाची जबाबदारी न घेता व्हिडिओ वगैरे बनवणं, याच्याने अल्टिमेटली मनोरंजन होऊ शकतं. दरवेळी त्याच्याने काही लोकांपर्यंत मन त्यांचं वळवलं जाईल याची मला खात्री वाटत नाही. व्ही फॉर वेंडेटा नावाची एक फिल्म आहे, त्याच्यामध्ये तो व्ही असतो, तो चेहरा स्वतःचा लपवून क्रांती वगैरे घडवून आणतो देशामध्ये त्यांच्या. ते तिकडे बघायला ठीक आहे, पण इथे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोकांमध्ये जावं लागेल, स्पष्टपपणे भूमिका घ्याव्या लागतील, ठरवावं लागेल आणि उभं राहावं लागेल. मग तुम्ही कोणाच्याही बाजूचे असाल, हरकत नाही तुम्ही महायुतीच्या बाजूचे असाल, पण तुमच्या बोलण्यातला तुमचा जो एक उद्वेग आहे, तुमच्या मनातला राग आहे, तो तरी नीट दिसू द्या. तोही दिसत नाहीये. फार वरवरच्या गोष्टी आहेत. संविधानाची आठवण आता करून देण्याचं कारण नाही, कारण आता तो मुद्दा लावूनच धरलेला नाहीये. म्हणजे महाविकास आघाडी जो मुद्दा लावून धरत नाहीये त्याची तुम्ही आठवण करून देतायत. म्हणजे नॅरेटिव्ह सुद्धा तुम्हाला जर का सेट करायचा असेल तर तो करता आलेला नाही. काउंटर नॅरेटिव्ह सेट करायचा असेल तर तुम्हाला करता आलेला नाहीये. तोही या बाबतीतला मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी म्हणालो, जरांगे पाटलांचं नाव यामध्ये घेण्यात आलेलं आहे. आता ही जर का हे रॅप सॉन्ग मोठ्या प्रमाणात महायुती सपोर्टर स्प्रेड करत असतील, शेअर करत असतील, तर याचा अर्थ तुम्ही या रॅप सॉन्गच्या मथितार्थाशी, कॉन्टेक्स्टशी तुम्ही सहमत आहात. आणि तसं जर का सहमत असाल तर ते थोडे डेंजरस आहे. त्याचं कारण असं की या सगळ्या राजकारणामध्ये मनोज जरांगे पाटलांचा संबंध आला कुठे? त्यांनी परवाच्या सभेमध्ये शरद पवारांच्या पावसातल्या सभेवर टीका केली, बाकीच्या पक्षांवर टीका केली आणि त्यांचं स्वतःचं एक राजकारण ते त्या दिशेने चाललेलं आहे. पण या रॅप सॉन्गमध्ये इतर ठिकाणी कुठेही उल्लेख न करता सगळ्यात शेवटी जरांगे पाटलांचं डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांच्या नावांच्या शेवटी टाकलेलं नाव, याचा अर्थ असा, याच्यातलं जे एक 2-3 ओळी आहेत, आरक्षणाच्या बैठकीत नियत तुमची दिसली, गावगाड्यात भांडण लावायची आयडिया तुमची कसली. आता हे वाक्य जेव्हा इथे येतं त्यावेळी तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या सगळ्यात खाली जावं लागतं की मग मनोज जरांगेंचं नाव इकडे तुम्ही का लावलंय? तुम्हाला तो आरोप करायचा आहे, तुम्हाला असा आरोप करायचा आहे की या व्यक्तीमागे, त्या चळवळीमागे कुठला तरी राजकीय पक्ष आहे आणि गावागावात जातीची भांडणं लावली जात आहेत. असं जर का व्हायला लागलं तर मात्र या रॅप सॉन्गला क्रिएटिव्हिटीच्या पलीकडे मात्र प्रोपोगंडा म्हणून, राजकीय प्रोपोगंडा, रॅप सॉन्ग नक्कीच असू शकतं, राजकीय प्रचार यंत्रणा म्हणून वापरलं जाऊ शकतं, मात्र मग त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीला अर्थ उरत नाही, त्याच्यामध्ये खरंच त्या गाण्याची गंमत राहत नाही. मग मात्र तो एक विद्वेषपूर्ण केवळ घोषणाबाजी ठरते, केवळ आक्रंदन ठरतं. आणि त्या दृष्टीने हे रॅप सॉन्ग पाहता थोडंसं चिंताजनक यासाठी आहे, कारण एकदा काही अशी रॅप सॉन्ग व्हायला लागली तर इतरांकडनं सुद्धा होता येतील. आणि आपण स्वतंत्र आहोत, आपण सगळेजण रॅप सॉन्ग बनवू शकतात, तर मात्र याला अंत राहणार नाही. रॅप सॉन्ग म्हणजे शिवीगाळीचं नवं माध्यम ठरू नये. केवळ पुरावे नाही आहेत आणि जाहीरपणे पक्षाच्या हँडलवर सोशल मीडियावरती बोलता येत नाही म्हणून कुठलं तरी रॅन्डम हँडल तयार करायचं आणि कुणालाही झोडपून काढायचं वाटेल त्या शब्दात, त्याचा मार्ग ठरू नये एवढी मात्र अपेक्षा आहे. बाकी रॅप सॉन्ग तुम्हालाच ऐकायचं आहे, प्रेक्षकांनीच ठरवायचं आहे खरंच त्या रॅप सॉन्गमध्ये काही कंटेंट आहे का. मला त्या कंटेंटमध्ये जर का खरंच, म्हणजे मी त्याच्यातला एवढाच बघितो, किमान ते श्रवणीय जरी असतं, गुणगुणण्याजोगं जरी असतं तरी मी 10 वेळा कौतुक केलं असतं त्या रॅप सॉन्गचं, पण तसं ते मला मुळीच दिसलेलं नाहीये. त्याचप्रमाणे मी मगाशी म्हणालो तसं शिवसेनेचं 2024च्या लोकसभेतलं सुद्धा रॅप सॉन्ग अतिशय बोरिंग होतं, अतिशय बिलो ॲव्हरेज होतं. आणि त्यामुळे इतके चांगले क्रिएटिव्ह माणसं आपल्या महाराष्ट्रात पडलेली असताना, कूट के यहाँ पे अपना क्रिएटिव्हिटी आपल्याकडे असताना चांगली माणसं का नाही घेत आहेत, चांगलं रॅप सॉन्ग का नाही बनवत आहेत, हा मात्र माझा प्रश्न. माझ्यासाठी जी वेदना कायम राहते. आशा आहे की अजून निवडणूक तोंडावरती यायची, जे प्रचार सुरू व्हायचा आहे, चांगली रॅप सॉन्ग आपल्याला या महाविकास आघाडी आणि महायुतीकडून ऐकायला मिळतील. मग ती खोट्या हँडलवरची असोत नाहीतर स्वतःच्या अधिकृत हँडलवरची असो. कसा वाटला हा व्हिडिओ जरूर सांगा मला. मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे, फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि एक्सवर. पुढारी न्यूज सुद्धा फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवरती ॲक्टिव्ह आहे, तुम्ही फॉलो करू शकता. यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा म्हणजे नोटिफिकेशन्स येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढारी न्यूज तुमच्या टीव्हीवर पहा, कारण पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा.